पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा प्रथम नमः प्रथम नमन दुसरे चरण समदांज्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुगा मा जीवाने तुझे वर्णी गुणा मायशे दे प्रेम काही करा तुझे सत्यने तुझे नाम गाऊ तेने सुखी राहू सर्व काळ जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी तुका म्हणे छंदे मन मोहिली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी ठाला गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी आज आपल्या अखंडारनाम सप्ताहाचा सांगतेचा म्हणजेच काल्याचा प्रसंग आपण ज्या प्रभूची जी सेवा करतो वा त्याच्या दारामध्ये जे आपण असतो नाही का जो जीव सुखासाठी तरफडतोय विषयाचं सुख त्याला प्राप्त होते पण ज्याला ब्रह्मसुख म्हणतो ज्याला आत्मसुख म्हणतो हे सुख आपल्या जीवाला मिळत नाही आणि हे आत्मसुख फक्त या संताच्या व भगवंताच्या सानिध्यामध्ये मिळतं जीव आणि शिव या दोघांचं जे एकीकरण होतं याचं नाव काला विठाला विठाला आणि दुसरी गोष्ट अशी सज्जन दही आणि लाही हे आपण एकत्र करतो आणि तिसरा जो काला सांगितला तो हरिनामाचा खिचडी काला पण प्रेमे मोहिला आनंदी लाही आणि दही जर वेगळं असेल तर त्याला काला म्हणत नाही जेव्हा एकत्रित होते मिसळलं जाते त्याला आपण काय म्हणतो काला म्हणतो नाही का तसा हा प्रसंग इथला तोच आहे आणि हा काला श्रीकृष्ण परमात्माने सगळ्या गोपाळाला वाटला काला करती संतजन आणि सगळे त्यांच्या नारायण चाललेला आपला अखंडारनाम सप्ताह आणि या सप्त्याची सांगता काल्याचा प्रसंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग आपण काल्यासाठी घेतलेला आहे आणि हा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे सप्ताह चालक मालक सहाय्य करणारे खापरे साहेब व त्यांची सर्व मंडळी विठ्ठल रखमाई कष्टमंडळी सगळे टाळकरी वारकरी माळकरी नाही का चोरदारासह विनेकरी ऐकणारे खुर्चीवर बसणारे नाही का लांब बसणारे जवळ बसणारे सगळ्याला एकच विनंती करा हरी स्मरण जेणे तुटे रे बंधन कारण इथं जे आपण आलो याचं एकच कारण आहे भगवंताच्या दारामध्ये या जीवाला सुख प्राप्ती करून द्यायची आणि हे सुखाच्या प्राप्तीसाठी संतांनी सर्वांना आमंत्रण दिलेले यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी या आणि मुक्त होऊन जा असा या वारकरी संप्रदायाचा एक मोठा दंडक आहे आणि हा आपल्याला स्वीकारावाच लागतो तुम्ही आम्ही खेळी वेळी अंगदारोळी एक सांगा वक्तावर श्रोता श्रोता कुठे जरी बसला तरी तो स्वइच्छेने बसतो पण जबाबदारी वक्त्यावर असते जिथं आहे तिथं बसल्याच्या नंतर होतंय काय मनोमार्गे गेला हरिपाठी वक्त्याने जर सांगितलं नाही पुढे या समोर बसा हा दोष वक्त्याचा आहे
श्रोते कसे असतात? जसे ज्ञानोबा सांगतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा आरती तसे भक्ती. बोल जरी गंगावती ते स्वीकार आलं केली. अरे नारदाची गादी तशी आहे महाराज. कोणतीही गोष्ट रद्द होत नाही त्याला म्हणायचं नारद. आणि विशेषतः इथं आता टाळकरी आहेत, गायनाचार्य आहेत, आमचे शंकर महाराज, मृदंगाचार्य सरस महाराज, मंगेश महाराज, हे सर्व टाळकरी मंडळी. अहो कोणी कीर्तनकार आहेत, आमचे शिंदे बाबा मोठे कीर्तनकार आहेत, पेनेकरी बाबा. विषय जर आपण पाहिला ना महाराज, या ठिकाणी बाल असू द्या, आबाल असू द्या, वृद्ध असू द्या, कोणी असू द्या, जीव तिथून एकच आहे. आणि सगळा जीव प्रयत्न करतो ते भगवंताकडे जाण्यासाठी, सुखासाठी. कशासाठी? सुखासाठी. दुःख नकोय, सुख पाहिजे, पण सुख मिळत नाही आणि दुःख हटत. दुःख जर हटवायचं असेल तर नेमकं काय करावं? महाराजांनी एकच सांगितलंय, तुम्हाला सुख पाहिजेत ना, सुखा लागी जरी करशी तरी तू पंढरीशी जा. आता मला त्रास वाटते, हे खारघर आणि हे मंडप आणि ही परिसर जागा हे पंढरपूरच आहे. कारण जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे. फक्त ओळखायचं. काय करायचं? ओळखायचं. बहिरंग वृत्ती आहे ती अंतरंग करा. आणि अंतरंग जो भगवंत नटलेला आहे ना त्याला तुम्ही स्वीकारा. कारण ही सगळी दिसणारी चैतन्याची शोभा नाथ बाबा सांगतात, माई जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ, एका जनार्दनी एकपणे चैतन्याची शोभा शोभत. शोभा. आणि एक लक्षात ठेवा बरं, काल्याचं कीर्तन आहे. कशाचं? आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकार हा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे कंबर बांधून नाही बरं, कारण दंड घ्या. पहिला कीर्तनकारा नाम परत आपण घ्या, तिथून पुढं उपदेश घ्या, संतपर घ्या, नाही का. जागराचं कीर्तन असलं तर मग मागणी पराभव घ्या लागतं. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र Go!
महाराष्ट्रामध्ये गोडवा आणि चाल. महाराज अभंग चाल बसून फार अवघड असते. महाराष्ट्रामध्ये गाजलेली शंकर महाराज साथीदार आहेत आणि भारी विचार करा ना. कातडच आहे, शाही टाकले बघ, पण स्वर कसा निघतो त्याला ब्रह्मानंद म्हटलेला काय. नावणे श्रुती शिव ब्रह्मरस दंडभेळा चरित्र ते उच्चारावे केले देवे तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. आता इथं कसे अधिकारी म्हटलेले. काल्याला सुद्धा अधिकारी लागतो, काला करायला सुद्धा अधिकारी लागतो महाराज. कारण अधिकारापरत्वे आपल्याला काल मिळणार आहे. जशी आपली तयारी तसं आपल्याला काला. मग कोणी जीवशिवाचा घेईल, कोणी ब्रह्मयज्ञाचा काला घेईल, किंवा कोणी दही आणि लाही. हे 3 प्रकारचे कार्य, रजोगुण, तमोगुण आणि सतोगुण. आता ज्याची जशी परिस्थिती असली तसा त्याला काला. जो जोड्यात टाळी वाजवेल त्याला लवकर मिळतोय. विडाला विडाला कारण टाळा टाळी टाळी फुकट नाही. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद आणि ज्ञान गिळवणी गावा. पहिलं ज्ञान घ्यावं, ते गिळावं आणि त्या ज्ञानामध्ये मग गोविंद आसनी, गोविंद शेणी आणि गोविंद त्या म्हणे बैसलाची. अशी अवस्था तरी महाराज. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी त्या प्रभूचं नामचिंतनच करावं लागतं. कारण नाम हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. किती जरी आपण तत्वज्ञान सांगितलं तर नाम जर ओघळलं तर त्या तत्वज्ञानाला उपयोग नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम अमृतापेक्षा गोड आहे महाराज. आणि अजून एक लक्षात ठेवा बरं, कसं झालं अलीकडं धर्म आणि अधर्म हे काही कळत नाही. धर्माला अधर्म म्हटलं चाललंय आणि अधर्माला धर्म म्हटलं चाललंय. शे फरक काही कळू शकत नाही, कळतही नाही आणि कळणार सुद्धा नाही. कशाला धर्म म्हणावं आणि कशाला अधर्म म्हणावं हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत उपयोग अवसहज पाहणं. एक जण गाय घेऊन चालला, खात्याकडे बोला, सत्ग्रस्त भेटला का म्हणे कुठे चालली काय. आता त्यांनी गाय काय पाळायला चालली का सांगितलं. आता का पाहायला चालली. याने वाटलं व ही गाय जर आपण सोडवली तर आपल्याला काय लागेल, पुण्य लागेल. किती गायचा खर्च किती आहे म्हणजे किंमत. त्याने सांगितलं 2000. 2000 दिले आणि गाय सोडून येते. पाप झालं का पुण्य झालं. पटकन बोलला पुण्य झालं. 2000 घेतले, गाय सोडून दिली, पुण्य झालं. पण हा परत गेला बाजारामध्ये 5 गायी आणल्या. किती आणल्या 5. आता या 5 गायी चालवल्या कशाला. आता पहिली 1 गाय सोडली, आता 5 गायी चालवल्या. पुण्य झालं का पाप झालं. किती पट झालं हे लक्षात येते का सूत्र. पुण्य करता होय पाप. ही परिस्थिती असेल महाराज का. ऐसे कलियुगामुळे आणि झाले धर्माचे धर्म ज्याला म्हणतो हे धर्म एक संत जागृत करतात. नाही तर त्या धर्माला रक्षण करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा.
भगवंताचं प्रीत आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगाला भगवंत येतात आणि धर्माचं रक्षण करतात आणि भक्ताचा प्रतिपाळ करतात. लक्षात ठेवा, कारण हे भगवंताशिवाय शक्य नाही. काय प्रसिद्ध झाली मागे बघा. यज्ञ राहिले, कीर्तन संपले, त्याला झालं काय? पुण्य संपलं आणि पाप वाढू लागलं. यज्ञ जर केला तर राक्षसाने यावं त्या यज्ञामध्ये विघ्न आणावं. पळाले ब्राह्मण दैत्यावे, राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन आणि पळाले ब्राह्मण. काय करावं? शेवटी सगळ्यांनी भगवंताची स्तुती आरंभली. देवा, आता तुझ्याशिवाय कोण नाही, तू आता अवताराला ये आणि आमचं रक्षण कर. त्यावेळेस भगवंताने एकच सांगितलं, तुम्ही काही घाबरू नका, शांत राहा. ही घडी मलाच बसवा लागते आणि थोड्याच वेळामध्ये मी आता जन्माला येतो, अवताराला येतो. आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भाईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्ता. ही वाणी आहे. आपापल्या ठिकाणी गेले, काय झालं? वसुदेवाने देवकी यांचा विवाह झाला. स्वतः रथावर आरूढ होऊन कंस सारथ्य करू लागला. थोडा रथ पुढे गेला वरातीचा. त्यानंतर परत आकाशवाणी झाली. अरे कंसा, आठवाईचा पुत्र वधीर तू जशी ऐकोनी मानसी क्रोधावला. काय केले यानं? आकाशाने ऐकली, तिच्या पोटी जन्माला याचा, तिलाच मारून टाकतो. खडग घेतला, वेणी धरली आणि ओढली. खडग घाव घालणार तोपर्यंत वसुदेवाने हात धरला. थांब कंसा, मारू नको, आम्हाला बंदिवाशामध्ये ठेव. हाताला बेड्या, पायाला बेड्या महाराज. आणि काय सांगायचं, बंदीखान्यामध्ये टाकलं. पण भगवंताचं काही कळत नाही. म्हणतात ना, देवाची करणी नारळ कसं येते, कुठून येते, काय येते सांगता येते, पण नारळ झालं. गर्भधारणा झाली, जन्माला मूल आलं, वचनबद्ध होतं असं. मुलाला घेतला आणि नेऊन दिलं. त्यांनी पाहिलं, माझं मरण 8व्याच्या हाती ना, पहिला घेऊन जा. आनंद वाटला. व्याघ्राच्या तडाख्यातून कसा काय मुलगा सुटला. दिल्याच्या नंतर नारदाला कळलं बुवा. नारद तातडीनं आला, पण एक कमळाचं फुल घेऊन आला 8 पाकळ्याचं. काय राजे, कसं काय चाललंय? काय नाही, जन्माला आला पहिला, पण माझ्या 8व्याच्या हातात मरण ना, पहिला सोडून दिला. दयाभाव निर्माण झाला. नारदाने विचार केला, ह्याला जर दयाभाव निर्माण झाला तर देव अवताराला येणार. बरं, पाप्याकडून पाप कसं घडल हे भगवंत ठरवतोय. आणि या कार्यामध्ये विघ्न कसं आणता येईल ही त्याला बुद्धी देतो. कोणाला? पाप्याला. दर्शन घेतलं, कमळात फुल दिलं, सांगितलं, राजे पाकळ्या कितीत मोजा? सरक्या मोडल्या 8, उलट्या मोडल्या 8, परत मोजा, परत 8, परत 8. आणि एकच प्रश्न केला, यातली पहिली पाकळी कोणती सांगता येईल नाही. डोकं चक्रावलं. आणि एकच प्रश्न टाकला, राजे पाकळ्या जर मोजता येत नाहीत कंसा
तर पहिला आठवा का आठवा पहिला काय सांगता येईल? पुण्य सारावया भेटे देव ऋषी म्हणजे नारद. वधी ठेवू नको. अरे खरंच महाराज गेला, पायाला धरलं, गर गर फिरवलं, आपटला. एक नाही साहे मारे तर 6 मारले. 7वा गर्भ योग मायेनं गायबच केला. रोहिणी चौधरामध्ये घातला महाराज. आणि ज्यावेळेस 8वा प्रगट झाला तो अलौकिक प्रकाश पडला. विचार केला की हा प्रकाश कोणाचा, कशाचा? बालक पाहिल्यानंतर आनंद वाटला वसुदेव, कारण त्रिलोक्याचा ब्रह्मांड नायक होता. पाहिल्याच्या नंतर देवकी मातेने तर घट्ट मिठी मारली, पण वसुदेव जागेवर होते. एकच सांगितलं, लपवा लपवा मिठी, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजीची. जणी कंसाशी कळेल माझ्या बाळा ते मारेल. अटी आली का? 6 मारले होते. 7वा गुप्त झाला, 8वा हाती पडला होता. छातीशी धरला महाराज, पाना फुटला होता. देवकीच्या डोळ्यामधून धारा लागला. काय साधन होतं? पाहिली म्हणा वेळ धरावी आणि बैसे देवी जडोनी, पण हिसकून घेतला. बाहेर पडायचं ना, पाऊस येऊ लागला. सगळे पहारेकरी झोपी घातले होते, सगळे कुलप गळून पडले होते, सगळे दार मोकळे होते. वसुदेव निघाले. दादा आता यमुना मायाला पूर आलेला होता. वसुदेवाने विचार केला, आपण जर नाही गेलो, कंसाला कळलं, पाठलाग जर केला तर मुलगा आपला जिवंत राहणार नाही. पण भगवंताची माया होती महाराज, सगळ्यावर माया भगवंताने टाकली होती. आणि ही माया मला वाटते आपल्यावर आहे, आपल्यावर आहे. ही माया आपल्याला सुधरू देत नाही. प्रत्येकाला वाटते जीव मुक्त व्हावं, आत्मज्ञान प्राप्त व्हावं, मोक्ष प्राप्ती व्हावी. पण ही माया एवढी ना, कीर्तन सुद्धा येऊ देत नाही, तीर्थयात्रेला जाऊ देत नाही. बसलो कीर्तनात तरी टाळी वाजू देत. विडाला विडाला त्याने विचार करायचा, टाळी वाजली तर म्हणा माया गेली, आणि नाही वाजली तर अजून माया तोडायची. कमरेतलं पाण्यात गेली, छातीला पाणी लागलं, गळ्याला पाणी लागलं. विचार केला, पोराला जर पाणी लागलं तर पोरगा आपला मरे. वरपाठी केली, वरपाठी केली. यमुना माता पूर वाढू लागली आणि वसुदेव बाबा वर 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 पाठी करत होते. काय दोघांचं भांडण लागलं बघा. अनेक सांगा, सासऱ्याचं आणि सुनाचं जर भांडण लागलंच तर मधात्री पडायला पाहिजे. कोणी? सुनाचं सासऱ्याचं भांडण लागलं, मध्यस्थी कोणी घ्यावी? मिटवायला कोण घ्यावी? कोण? म्हातारी ना. आणि म्हातारीला सासू सून ऐकते का? अहो सून आली की म्हातारी गप झालीत. नाही, आता थोडक्यात विचार करा. सुनियाच्या अगोदर तुम्ही सुखी होते का सून आल्यावर सुखी झाल्या? प्रश्न छोटा आहे का, लय मोठा नाही. सुनियाच्या अगोदर घरात सुखी होत्या का सून आल्यावर सुखी झाल्या? पटकन. अगोदर सून आली नाही ना, हा मग बरे. सुंदर आली असेल तर सांगू नका, नाही तर चहा सुद्धा मिळणं
चला. सासूचा अधिकार नाही, नवऱ्यानं मदत पडावं. कोण? नवऱ्यानं. तो बापाला दाबावा आणि सुनालाही बायकोलाही दाबावं. भांडण तुटतं. भगवंताने विचार केला ही दर्शन घ्यासाठी आतुर आहे. पुरा चढला चाट त्यातील विले अंगुष्ट